नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीसाठी सगळे लहान मोठे पक्ष आपापल्या परीने प्रयत्नाला लागलेले आहेत. कंबर कसून आपापल्या योजना आखतायत. जमवाजमव चालू आहे. जशी पक्षांची जमवाजमव चालू आहे, तशी इच्छुकांची सुद्धा जमवाजमव चालू आहे. त्यात कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळालं तर आपल्या पक्षाकडून मिळालं तर, नाही तर बंड करून दुसऱ्या पक्षाकडून मिळेल का, याचीही जमवाजमव जुळवाजुळव चालू आहे. आणि त्याच वेळेला विविध पक्षांमध्ये एकमेकांना लाभदायक ठरू शकतील अशा प्रकारे जे राजकारण निवडणुकीत होणार आहे, त्यामध्ये लहान मोठ्या मध्यम आकाराच्या आणि मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन आघाड्या बनवणं, युती बनवणं, असेही प्रयत्न चालू आहेत. आणि त्यामध्ये यापूर्वीच मी एक विषय मांडलाय की राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य नावाचा पक्ष किंवा संघटना, आणि तिकडे विदर्भातल्या बच्चू कडू यांच्या प्रहार स्वाभिमानी संघटना वगैरे पक्ष आहे, यांनी येऊन एक आघाडी तयार केलेली आहे. तिकडे आणखीन काय काय चालू आहे. राज ठाकरे स्वबळावर 200च्या पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. प्रकाश आंबेडकर मिळेल त्याच्यावर झोड उठून आणि तोफा टाकून आपली वंचित बहुजन आघाडी अधिकाधिक जागांवर कशी लढणार यासाठी प्रयत्नशील आहे. आणि ही सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतर विधानसभा निवडणुकीचं चित्र कसं असेल असे जेव्हा प्रश्न विचारले जातात, मला एका मित्राने प्रश्न विचारला होता, पत्रकारच आहे तो, की भाऊ तुम्हाला काय वाटतं की थेट महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येच विधानसभेची निवडणूक लढवली जाईल का? सगळंच्या सगळं राजकारण हे फक्त युती आघाडी यांच्यात विभागलं जाईल का? त्याच्या प्रश्नाचा रोख सरळ होता की जे काही मतदान होईल त्यातलं बहुतांश म्हणजे जवळजवळ 85-90% मतदान हे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच विभागलं जाईल का? कारण तसं झालं तर उरलेल्या आघाड्या, उरलेले छोटे मोठे पक्ष, अपक्ष यांच्यासाठी फारशी मतच उरत नाही. अगदी आत्ताच 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत, सॉरी 3 वर्ष झाली, 2021 मध्ये जेव्हा बंगालची निवडणूक झाली, त्या बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपने खूप जोर लावला होता आणि थेट बहुमत मिळवून भाजपच बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येईल अशी भूमिका मांडली जात होती. अब की बार 200 पार वगैरे घोषणा होती. अमित शहा जवळजवळ आठवडा आठवडा बंगालमध्ये जाऊन वास्तव्य करत होते, मोठमोठे प्रचार शो आणि रोड शो करत होते. पण बंगालची निवडणूक तुम्ही झालेली बघितलीत आणि समोर जेव्हा निवडणुकीच्या मतमोजणीचे आकडे आले, तेव्हा सगळ्यांना थक्क करून गेले होते. सगळ्यांना थक्क करून गेले. कारण तिथे 1 आणि 2 नाही, ठीक आहे, ममता दिदी स्वबळावर लढत होत्या, भाजप स्वबळावर लढत होता, आणि हे दोन प्रमुख स्पर्धक होते. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये बंगालची लोकसभा निवडणूक ही जवळजवळ त्याच 2 पक्षात विभागली गेली होती. बंगालच्या 42 लोकसभेच्या जागांपैकी 22 जागा ममताना, 18 जागा भाजपला मिळाल्या, 40 जागा उरलेल्या 2 जागा काँग्रेसला मिळाल्या, आणि मार्क्सवादी किंवा डावी आघाडी यांचा सुपडा साफ होऊन गेला होता. या पार्श्वभूमीवर 2 वर्षांनी जेव्हा पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा अर्थातच हे 2 मोठे घटक भाजप आणि तृणमूल काँग्रेस मैदानात होते. पण तृणमूल भाजप बरोबर इतर कुठला पक्ष येण्यासारखा तिथे नव्हताच. कारण बहुतेक काँग्रेस पुरोगामी, डावी आघाडी डाव्यांची लिबरल लेफ्ट, आणि ममता बॅनर्जी पण सेक्युलर, भाजप बरोबर याला कुठला लहान मोठा पक्ष पण शिल्लक नव्हता. एक गोरखा लँड वगैरे अशी काय पार्टी छोटी दार्जिलिंग पुरती आहे ती, पण बाकी भाजप बरोबर कोणी येऊ शकत नव्हतं, आणि ममता दिदींना सोबत कोणी नको होता. अशा वेळेला बंगालमध्ये जवळजवळ 25-27% मुस्लिम मतदार आहे. त्याच्यावर
पुरोगामी पक्षांची प्रामुख्याने मदार असते आणि तो सगळ्यात मोठा भाजपसाठी मायनस पॉइंट होता, दुबळा बिंदू होता. पण ममता दिदींना किंवा डाव्या आघाडीला किंवा काँग्रेसला खरोखरच मुस्लिम मतं त्यांच्यामध्ये डिवाइड होतील का, विभागली जातील का, आणि त्या विभाजनाचा फायदा भाजपला मिळेल का, याचं विश्लेषण भरपूर होत होतं. पण मुस्लिम जनमानस कसं असतं आणि मुस्लिम मतदार कसा धोरणात्मक आणि डावपेचात्मक मतदान करतो याचा विचार झाला नाही. आणि म्हणूनच इतर राज्यात जसा मुस्लिमांचा स्वतःचा पक्ष असला पाहिजे म्हणून फुरफुरणारे आणि भूमिका घेणारे तुमचे ओवैसी असतात, ते सुद्धा बंगालमध्ये पोहोचले होते. पण ओवैसी आणि त्यांच्याखेरीज बंगालमध्ये एक प्रसिद्ध दर्गा आहे, फुरफुरा शरीफ. त्याचा जो लोकप्रिय असलेला असा मौलवी, तो सुद्धा मैदानात एक वेगळा पक्ष घेऊन उतरला. पुढे 2-2 मुस्लिम पक्ष होते, तरीही तृणमूल आणि भाजप वगळता उरलेल्या सगळ्यांना मुस्लिम पक्षासकट मतच उरली नाही. जवळजवळ भाजप आणि ममता दिदी यांच्यातच 91-91% मतांची विभागणी झाली. काँग्रेस, डावी आघाडी, फुरफुरा शरीफ, ओवैसी अशा सगळ्या पक्षांना मिळून अपक्ष धरा त्याच्यात 9%, 10% मतं उरली. त्यामुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर 2 प्रमुख पक्षांमध्ये किंवा 2 प्रमुख आघाड्यांमध्ये झाली, तर बाकीच्या पक्षांचा सुपडा साफ होतो. हे आपण बंगालमध्ये बघितलं. हेच काहीसं आपण इतर ठिकाणी आता ताज्या निवडणुकीत म्हणायचं तर हरियाणामध्ये सुद्धा बघितलं. काँग्रेस आणि भाजप यांच्यात जवळजवळ तुल्यबळ मत आहेत. 80% मतं, 81% मतं ही काँग्रेस आणि भाजप या 2 गटांमध्ये हरियाणात विभागली गेली. आणि INLD, JJP किंवा बसपा किंवा आम आदमी पार्टी आणि अपक्ष असे 4-6 अर्धा डझन इतर स्पर्धक होते. त्या सगळ्यांचा सुपडा साफ झाला, सगळ्यांचा सुपडा साफ झाला. आणि म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुकीत किती गट असतील, किती आघाड्या असतील, किती पक्ष असतील, किती स्पर्धक असतील, प्रत्येक मतदारसंघात किती रंगी निवडणूक होईल याची जेव्हा चर्चा होते, तेव्हा प्रमुख 2 आघाड्या किंवा युत्या यांच्यामध्ये किती मतं दोघांमध्ये जातील, त्यानंतरच उरलेल्या पक्ष आणि आघाड्या वगैरे आहेत त्यांचा विचार करावा लागतो. किंवा संभाजीराजे बच्चू कडूंनी बनवलेली आघाडी, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा आणखीन काही पक्ष वगैरे आहेत, या सगळ्यांचा विचार केल्यानंतर उरतात किती. पण ते सगळ्याकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट बारकाईने बघितली पाहिजे की आज लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये ज्या 2 आघाड्या उभ्या होत्या, अजितदादा, एकनाथ शिंदे आणि भाजप, हे 3 पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, हे 3 पक्ष हे एकमेकाशी तुल्यबळ लढतीत लढत होते. बाकीच्या पक्षांना जवळजवळ विचारात सुद्धा लोकांनी घेतलं नाही. ओवैसीना एकाच दुसऱ्या जागी, प्रकाश आंबेडकरांना एकाच दुसऱ्या जागी, बाकी कोण बंडखोर असतील सोडून द्या. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांची जी लढाई होऊ घातलेली आहे, त्या लढाईमध्ये खरोखरच सगळंच्या सगळं मतदान किंवा सगळीच्या सगळी लढाई ही युती आणि महाविकास आघाडी यांच्यातच विभागली जाणार आहे की त्यामध्ये छोट्या पक्षांना, बंडखोरांना, अपक्षांना काही स्थान आहे का याचा विचार नंतर होतो. आधी 3-3 पक्षांची युती आणि आघाडी शेवटपर्यंत तशीच राहतील का, हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे. इकडे जागा वाटपावरून अजितदादा नाराज असल्याच्या बातम्या येतात, तिकडे मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव सुचवलं जात नाही म्हणून उद्धव ठाकरे नाराज आहेत. काँग्रेसला अधिक जागा पाहिजेत, काँग्रेस स्वतःला थोरला भाऊ म्हणतो म्हणून शिवसेनेला कमी जागा उभाठाला द्यायला निघतो म्हणून उद्धव ठाकरे नाराज आहेत. शरद पवार तळ्यात मळ्यात खेळत बसलेले आहेत. इकडे एकनाथ शिंदे हे
देवेंद्र फडणवीसांना भाजपला जड झालेत का, अशीही चर्चा आहे. आणि त्यामुळे खरोखरच विधानसभेची निवडणूक हातातोंडाशी येईल, समोर येऊन उभी ठाकेल, तेव्हा खरोखरच तीन तीन पक्षांच्या दोन आघाड्या पूर्ण ताकदीने एकजुटीने एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकतील का, या प्रश्नाचं उत्तर आधी शोधावं लागतं. आणि म्हणून मग तिथे अजितदादांना अजितदादांची अस्वस्थता महायुतीमध्ये आहे आणि अनेक ठिकाणी ते सतत वेगळा स्वपक्षाचा प्रचार करत फिरतायत. आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये, त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये अजितदादा आपली वेगळी मिरवणूक घेऊन, आपली वेगळी चूल मांडून फिरताना दिसतात. आणि तिकडे उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आपण महाविकास आघाडीत असल्याची ग्वाही देत असतानाच ज्या प्रकारे आपल्याला मनासारखं इथे काय होत नाहीये, त्यामुळे आपण शेवटपर्यंत महाविकास आघाडीत राहू की नाही असंही सूचित करत असतात. तेव्हा मग तीन तीन पक्षांची आघाडी किंवा युती ही शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीला एकत्रित सामोरं जातील याची हमी अगदी निवडणूक दारात उभी असताना सुद्धा आपण देऊ शकत नाही आहोत. आणि म्हणून मग जशी संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची एक नवी आघाडी तयार झाली आहे, किंवा प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ओबीसी आणि गरीब मराठे यांना सोबत घ्यायला बघते, तशीच आणखी एखादी आघाडी होऊ शकते का, याकडे वळून बघावं लागतं. आणि तशी एक वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात, म्हणजे जागा वाटपाच्या अखेरच्या टप्प्यात अशी एक आणखीन राजकीय वंचित बहुजन आघाडी उभी राहू शकते, अशी एक आशंका माझ्या मनात आलेली. लोकसभा निवडणुकीच्या परिणामानंतर किंवा त्यातलं अपयश पचवताना अजितदादांचं मनोबल खचलं आहे हे ते बोलण्यातून दाखवून देतात. आणि परत एकदा आपल्याला काकांनी पदरात घ्यावं यासाठी अजितदादा आसुसलेले किंवा प्रयत्नशील असलेले दिसतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री पदाविषयी हुलकावण्या दिल्या जातात किंवा स्पष्टपणे आपल्याकडे सरळ सरळ डोळे झाक केली जाते, म्हणून उद्धव ठाकरे नाराज आहेत. तर हे दोन नाराज आणि शरद पवारांसारखा एक धूर्त राजकीय नेता, यातून काही वेगळी वंचित बहुजन आघाडी निर्माण होऊ शकते का? राजकारणात ज्यांना वंचित ठेवलं जातंय ते आपलं आपलं दुखणं सोडवण्यासाठी एकत्र येऊन एक नवी वंचित बहुजन आघाडी तयार करू शकतात का, असा विचार माझ्या डोक्यात येतोय. म्हणजे त्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद नाकारलं जात असल्यामुळे वंचित, अजितदादा महायुतीत असून आपल्याला पुरेशा जागा दिल्या जात नाहीत म्हणून वंचित असल्याची भूमिका आहे, तर शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीतले सर्वात अनुभवी नेते असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या घडामोडींमध्ये, चर्चांमध्ये त्यांना योग्य तितका सन्मान दिला जात नाही. त्यामुळे तेही एक प्रकारे वंचितच राजकारणी आहेत. त्यात शरद पवार, अजितदादा आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायचं ठरवलं तर ते तिघे मिळून इतका दुबळा फोर्स होत नाही. हे तिघे एकत्र येऊन एक ताकद तयार होऊ शकते, एक ताकद तयार होऊ शकते. म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या बरोबरीला नसतील तर काँग्रेसला लोकसभेत जितकं प्रचंड यश मिळालं किंवा मिळवता आलं तितकं मोठं यश काँग्रेस पक्षाला मिळवता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी सगळ्यात कमी जागा घेतल्या, 48 मध्ये फक्त 10, काँग्रेसपेक्षा 7 कमी, आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा 11 जागा कमी घेतल्या, पण 10तल्या 8 निवडून आणले. आणि इतकं असून सुद्धा आत्ताच्या जागा वाटपामध्ये, विधानसभेच्या जागा वाटपामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवारांना कोणी जुमानत नसेल तर शरद पवारांनी स्वतःला वंचित मानलं तर नवल नाही. आणि एक भाग असतो, शरद पवार एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि वेळ आली
की असं दणदणीत खाली आणून आपटतात की त्याला परत आपल्या पायावर उभं राहण्यासाठी सुद्धा दीर्घकाळ घालवावा लागतो. तेव्हा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत जे सर्वात मोठं यश मिळालं आणि दीर्घ काळानंतर काँग्रेस हा महाराष्ट्रातला परत एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर ती किमया केवळ राहुल गांधी त्यांच्या पदयात्रा आणि काँग्रेस पक्षाची संघटना यामुळे नाहीये, तर शरद पवारांनी महाविकास आघाडीची ज्या प्रकारची वीण बांधली, जागा वाटपामध्ये जे सामंजस्य दाखवलं आणि सामंजस्य घडवून आणलं, त्याचा फायदा काँग्रेसला मिळालाय. आणि त्यासाठी पवारांचा सन्मान राखून पवारांना योग्य हिस्सा जर महाविकास आघाडीत मिळणार नसेल, तर मग काँग्रेसचा अधिक विस्तार होणं किंवा काँग्रेस अधिक बलशाली होणं हे शरद पवारांना सुद्धा रुचणार नाही. म्हणजे काँग्रेस जितकी बलशाली होईल तितकं राष्ट्रवादीचंही नुकसान होणार आहे आणि दुसरीकडे शिवसेना अधिक बळजोर शिरजोर होऊ नये हे सुद्धा याकडे शरद पवारांचा रोख असणार आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडी होत नसेल तर मग उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन आपल्याला अधिक जागा लढवता येतील आणि अजितदादांना त्या निमित्ताने महायुतीतून बाहेर काढलं तर महायुतीचं बळ सुद्धा निदान दिसायला कमी होतं. त्याचा लाभ उठवून महाराष्ट्रातल्या ज्या काय विधानसभा निवडणुका आहेत ह्या दुरंगी म्हणजे युती आणि आघाडी यांच्यात होताना दिसत आहेत, त्या तिरंगी करता येतील जर ही राजकीय वंचित आघाडी तयार झाली. अजितदादा, उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे आपापल्या कारणासाठी सध्या राजकारणात स्वतःला वंचित म्हणवून येत आहेत, अशा लोकांनी एकत्र आलं तर एक आघाडी तयार होऊ शकते. आणि त्यांची मतं आपण आता लोकसभेचीच मतं घेतली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेली मतं अधिक अजितदादांना जी काही चिरकुट मतं आहेत ती एकत्र केली तर ती साधारणतः 25-27% जाऊ शकतात, जास्त होतात. आणि त्या लोकांनी एकत्र यायचं ठरवलं आणि सगळी शक्तीपणाला लावायची, तर हे 3 गट एकत्र येऊन 30% सुद्धा जाऊ शकतात. जी टक्केवारी एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यापेक्षा कमी असेल पण काँग्रेसपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. आणि काँग्रेसला तिच्या योग्य जागेवर आणून टाकणं, काँग्रेसला त्याची अवकात दाखवणं, यासाठी अशा रीतीने शरद पवार गेम खेळू शकतात. अशा रीतीने गेम खेळू शकतात ज्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवारांनी जर तसा डाव खेळला तर त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंसारखा मोहरा आहे. ते आता थेट सांगू शकतात, चला आपण बाजूला होऊ, तुम्ही मुख्यमंत्री, आपण आपल्या आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे म्हणून पेश करू. तर जी वंचित राजकीय आघाडी अजितदादा, शरद पवार आणि उद्धव ठाकरे तयार करतील त्याचा चेहरा उद्धव ठाकरे असा दाखवला गेला तरी निकालानंतर तसंच वागण्याची गरज नाही. पण एक गोष्ट आहे, या प्रकारे आघाडी तयार केली तर ती काँग्रेस आणि महायुतीला आव्हान ठरू शकेल. कारण 25% मतांचा गठ्ठा जर तुमच्याकडे असेल तर तो 25 पासून 35 पर्यंत नेण्याचा, 33 पर्यंत नेण्याचा प्रयास होऊ शकतो आणि ते विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक धाडसी पाऊल असू शकतो, जे थेट शिंदे फडणवीसांना आव्हान होऊ शकतं आणि काँग्रेसच्या पोटात धडकी भरवू शकतं. समजा धडकी भरली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेस शरणागत होऊ शकेल, म्हणजे मग राजकीय वंचित आघाडी तयार होणार नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जागा वाटपाचा डाव साध्य होऊ शकतो. दुसरीकडे अजितदादांना सुद्धा आपल्याला महायुतीत जागा वाढवून घेण्यासाठी हा डावपेच खेळता येण्यासारखा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जी विधानसभा निवडणूक आत्मादार ठोठावते त्याच्यामध्ये जे काय एकूण राजकीय विस्कटलेपण आहे, त्या विस्कटलेपणामध्ये सुद्धा एक मोठी शक्यता आहे
की दुरंगी वाटणारी निवडणूक ही अशी वंचित राजकीय आघाडी बनली तर तिरंगी होऊ शकते. आणि शरद पवार हे राजकारणातले जादूगार मानले जातात. अनेकदा अशक्य वाटलेल्या गोष्टी सुद्धा शरद पवार शक्य करून दाखवतात, सिद्ध करून दाखवतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना गाजर दाखवायचं आणि काँग्रेसला त्यांची जागा दाखवायची, यासाठी अशी वंचित राजकीय आघाडी ही उपयोगी ठरू शकते, याविषयी माझ्या मनात शंका नाही. हा, करणं न करणं हे सगळं शरद पवारांच्या हाती आहे. आणि आपल्याला काका कधी बोलवतात, कधी पदरात घेतात, याच्या प्रतीक्षेत जर अजितदादा बसलेले असतील तर ही आघाडी बनणं म्हणजे उद्धव, शरद पवार आणि अजितदादा यांची वंचित राजकीय आघाडी बनणं ही अशक्य नाही. आणि त्यामुळेच आपोआपच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका तिरंगी होण्याची शक्यता वाढते. बघू मित्रांनो काय होतं. अजून निवडणूक कार्यक्रम मी बोलतोय तेव्हा जाहीर झालेला नाही, 1-2 दिवसात होईल, तेव्हा प्रत्यक्ष काय होतं बघू. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.